असं वाटतं ना की इलेक्ट्रिक कार्स या अगदी आत्ता म्हणजे गेल्या काही वर्षांतच आलेल्या आहेत. पण जर असं सांगितलं की 100 वर्षांपूर्वी त्या पेट्रोल कार्सपेक्षा जास्त लोकप्रिय होत्या तर? हो. चला तर मग या विश्लेषणात आपण इलेक्ट्रिक कारच्या या अनपेक्षित आणि तितक्याच रंजक इतिहासात डोकावून पाहूया. हा प्रश्नच आपल्याला विचार करायला लावतो नाही का? बहुतेक लोकांना वाटेल की असं कधीही झालंच नसेल, पण याचं उत्तर ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. 1900 साली अमेरिकेच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी तब्बल 38% गाड्या इलेक्ट्रिक होत्या. खरं तर वाफेवर चालणाऱ्या गाड्या 40%सह तेव्हा आघाडीवर होत्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या त्या फक्त 22% होत्या. म्हणजे विचार करा, तेव्हा इलेक्ट्रिक गाड्यांची केवढी चलती होती. आता याचं कारण हे अगदी सोपं होतं. या गाड्यांना ना धूर होता, ना कसला आवाज, आणि चालवायला तर त्या एकदम सोप्या होत्या. त्यामुळे शहरांमध्ये, विशेषतः श्रीमंत लोकांमध्ये त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. मग प्रश्न हा पडतो की एवढं सगळं चांगलं असूनही या गाड्या बाजारातून जवळजवळ गायब कशा झाल्या? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थोडं इतिहासात मागे जाऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. घड्याळ, वाफ आणि वीज म्हणजे शोधांचा तो सुवर्णकाळ. गाडीने स्वतःहून चालावं हे स्वप्न खूप जुनं आहे. अगदी 1649 मध्ये घड्याळाच्या तंत्रावर चालणारी गाडी बनवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर 1770 वाफेवर चालणारं एक अवाढव्य वाहन बनवलं गेलं. आणि मग 1830च्या दशकात रॉबर्ट अँडरसन यांनी पहिल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध लावला. आणि खरं सांगायचं तर इथेच इलेक्ट्रिक गाड्यांचा पाया रचला गेला. तर पेट्रोल इंजिन येण्याआधी खरी लढत होती वाफेवर चालणाऱ्या गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये. वाफेची इंजिनं खूप ताकदवान होती, पण ती खूप जड, अस्थिर आणि चालवायलाही खूप किचकट होती. याच्या अगदी उलट इलेक्ट्रिक गाड्या शांत आणि स्वच्छ होत्या, पण त्यांची एक मोठी अडचण होती, ती म्हणजे बॅटरीची क्षमता आणि चार्जिंगची सोय, जी तेव्हा फारशी उपलब्ध नव्हती. आणि मग या स्पर्धेत एंट्री झाली पेट्रोल इंजिनची, ज्यामुळे सगळं चित्रच पालटतलं. हा आहे आपल्या कथेचा दुसरा भाग. अंतर्गत ज्वलन इंजिनचा विजय, त्याचा सुवर्णकाळ आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा अचानक झालेला ऱ्हास. पेट्रोल इंजिनच्या विजयामागे बरीच कारणं होती. एकतर या गाड्या एकदा टाकी फुल केली की खूप लांबपर्यंत जायच्या. पेट्रोल भरायलाही काही मिनिटच लागायची. त्याच काळात जमिनीतून स्वस्त आणि मुबलक प्रमाणात पेट्रोल मिळू लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हेनरी फोर्ड. त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून या गाड्या इतक्या स्वस्त केल्या की त्या सामान्य माणसाच्या आवाक्यात आल्या. 1.5 कोटी. विचार करा, 1927 पर्यंत फोर्डने एवढ्या मॉडेल टी गाड्या बनवून विकल्या होत्या. या एकाच मॉडेलने पेट्रोल इंजिनला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा राजा बनवलं आणि इलेक्ट्रिक गाड्या या शर्यतीतून जवळजवळ बाहेरच फेकल्या गेल्या. मग तोच प्रश्न पुन्हा समोर येतो. इतकी चांगली सुरुवात, एवढी लोकप्रियता असूनही इलेक्ट्रिक गाड्या अचानक कशा गायब झाल्या? यामागे फक्त पेट्रोल इंजिनची ताकद नव्हती, तर एक वेगळाच सिद्धांत होता. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एकाच मार्गावर अडकून राहणे. यालाच पाथ डिपेंडन्सी असंही म्हणतात. पाथ डिपेंडन्सी किंवा मार्गावरील अवलंबित्व. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याची कल्पना एकदम सोपी आहे. म्हणजे बघा, इतिहासात आपण एखादा निर्णय घेतो आणि तो आपल्याला एका रस्त्यावर इतकं पुढे घेऊन जातो की नंतर जरी एखादा चांगला किंवा सोपा रस्ता दिसला तरी मागे फिरून त्यावर जाणं खूप कठीण किंवा जवळजवळ अशक्य होऊन बसतं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा QWERT कीबोर्ड. खरं तर टायपिंगसाठी यापेक्षा कितीतरी सोपे आणि वेगवान लेआउट्स आज उपलब्ध आहेत, पण सुरुवातीलाच QWERT निवडला गेला आणि आता सगळ्या जगाची बोटं त्यावर इतकी बसली आहेत की तो बदलणं जवळजवळ अशक्य आहे. ऑटोमोबाईल उद्योगातही अगदी असंच काहीचं झालं. हे समजून घेण्यासाठी ऑटो उद्योगाचं एक उदाहरण बघूया. 1961 मध्ये त्यांनी स्वतःची देवरीम नावाची एक उत्तम कार बनवली. पण तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याऐवजी त्यांनी परदेशी कंपन्यांकडून परवाना घेऊन त्यांच्या गाड्या जुळवण्याचा सोपा मार्ग स्वीकारला. आणि हा मार्ग इतका पक्का झाला की पुढची अनेक दशकं ते स्वतःची गाडी बनवण्याचा विचारही करू शकले नाहीत. ते अक्षरशः एकाच मार्गावर लॉक झाले होते. तर मग ह्या लॉकमधून बाहेर कसं पडायचं? इथेच सुरू होतो आपला शेवटचा भाग, इलेक्ट्रिक पुनर्जागरण, म्हणजेच कारला मिळालेली दुसरी संधी. या पुनरागमनामागे मुख्यत्वे 4 कारणं होती. पहिलं, वाढतं प्रदूषण आणि हवामान बदलाची चिंता. दुसरं, लिथियम आयन बॅटरी तंत्रज्ञानात झालेली मोठी क्रांती, ज्यामुळे गाड्यांची रेंज आणि कार्यक्षमता दोन्ही वाढली. तिसरं, जगभरातल्या सरकारांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारी धोरणं आणली. आणि चौथं म्हणजे लोकांनाही पुन्हा एकदा स्वच्छ आणि शांत गाड्या आवडू लागल्या.
या बदलाची सुरुवात तशी 90च्या दशकातच जनरल मोटर्सच्या EV1 पासून झाली होती. 2001 मध्ये आपल्या भारतात रेवा ही छोटी गाडी आली आणि त्यानंतर टेस्ला, निसानसारख्या कंपन्यांनी बाजारात उतरून खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक गाड्यांचा एक नवा अध्यायच सुरू केला. Pinjar.orgच्या एका अहवालानुसार आज सरकार, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आणि सामान्य ग्राहक हे सर्वजण मिळून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणून पाहत आहेत. हे एका पुनर्जागरणापेक्षा कमी नाही. तर ह्या संपूर्ण इतिहासातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. आपण पेट्रोलच्या मार्गावरचं अवलंबित्व तो लॉक आता तोडला आहे. पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आज आपण जे नवीन तंत्रज्ञान निवडत आहोत, मग ते बॅटरीचे प्रकार असोत किंवा चार्जिंगचे वेगवेगळे स्टँडर्ड्स, यामुळे भविष्यात आपण कोणत्या तरी नव्या मार्गावर लॉक तर होणार नाहीये ना? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.